नमस्कार. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंती पर्वानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. त्यातीलच मी सौ वृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र, पुणे समन्वयक आपणासमोर आज घेऊन आली आहे 52 कशी सुबोध रत्नाकर यामधील उपद्घात भाग 2 ही कविता. या कवितेत सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी कृतज्ञता, आदर आणि त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचा गौरव व्यक्त केला आहे. चला तर मग बघूया उपोद्घात भाग 2. कवी करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता अशा ज्योतिबाचा, क्रियाशील नेता अशा ज्योतिबाचा, नसे जात त्याला तसे पंथ काही, नसे जात ज्याला तसे पंथ काही, तया वंदुनी सावित्री काव्य वाही, तया वंदुनी सावित्री काव्य वाही, वदे सर्व शूद्रास सावित्री भावे, वदे सर्व शूद्रास सावित्री भावे, सदोदित हे काव्य अनेक व्हावे, सदोदित हे काव्य अनेक व्हावे, कुळाची कथा गीत गती लिही मी, कुळाची कथा गीत गती लिही मी, गुलामी जनाचा इतिहास नामी, गुलामी जनाचा इतिहास नामी. चला तर मग या कवितेत महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्र, अतिशूद्र आणि वंचित समाजाचे सेवा केली. त्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य दिले. जात-पात किंवा धर्मपंथ यांचा भेदभाव त्यांनी मांडला नाही. अशा महात्मा ज्योतिरावांना वंदन करून सावित्रीबाई हे काव्य अर्पण करतात. सावित्रीबाईंची इच्छा आहे की ज्ञानाचा आणि वेदनांचा अधिकार सर्व शूद्रांनाही मिळावा. हे काव्य सतत लोकांपर्यंत पोचावे आणि समाज जागृती करावी. त्या सांगतात की त्या सामान्य जनतेच्या दुःखाची, संघर्षाची आणि गुलामगिरीची कथा या ग्रंथातून मांडत आहे, जेणेकरून लोकांना आपल्या इतिहासाची जाणीव होईल. सावित्रीबाईंच्या 200 कविता या उपक्रमात त्यांचे विचार घराघरात पोहोचण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जपूया आणि शिक्षण, समता व बंधुतेची ज्योत अखंड तेवत ठेवूया. जय ज्योती, जय सावित्री.